भिवंडीतील आग दुसऱ्या दिवशीही धुमसते. भिवंडी फर्निचर गोदामाला खरं तर काल आग लागली होती. 30 तास उलटूनही ही आग अजूनही विझवण्यात यश आलेलं नाही. आगीमुळे 4 मजली इमारतही कोसळली. राहणाल गावच्या हद्दीतील फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आहे. 10 ते 12 गोदाम यात जळून खाक झालेली आहेत. 3:25 शुक्रवारी मध्यरात्री आम्हाला जसं माहीत पडलं की स्वागत कॉम्प्लेक्स राहणार इथे आग लागली आहे. तसेच आमच्या इकडचे फायर इंजिन, तसेच मदतीला कल्याण डोंबिवली, ठाणा महापालिका, उल्हासनगर आणि प्रायव्हेट टँकरच्या मदतीने आम्ही आग विझण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले आहे. आता आग आटोक्यात आणण्याचे आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आग कंट्रोलमध्ये आणू. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी. भिवंडीत लागलेली आग दुसऱ्या दिवशी घुमसते. भिवंडी तालुक्यातील राणा ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाऊंड असेल. या स्वागत कंपाऊंड मध्ये असलेल्या फर्निचरच्या गोदामाला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये 10 ते 12 गोदाम जळून खाक झाले होते. पहाटेच्या 4च्या सुमारास लागलेली आग ही 30 तास उलटूनही घुमसत आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आग लागलेली ही 4 मजली इमारत देखील कोसळली होती. या गोदामात लाकडी, प्लायवूड असेल, फॉर्म, रेक्झिंग, सोल्युशन याचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने ही आग भडकली होती. पाण्याची कमतरता असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला अडचणी आल्या होत्या. या भागात मोठ्या प्रमाणात गोदामपट्टा असून देखील फायर फायटिंगची सुविधा तसेच पाण्याची कमतरता नसल्यामुळे ही आग ज्या अग्निशामक दलांना अडचणी येत होत्या त्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून कमीत कमी 2 ते 3 तास लागणार अशी शक्यता अग्निशामक दलाकडनं वर्तवण्यात येते. अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.